साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने निघणाऱ्या प्रत्येक चालकासाठी खंबाटकी घाटाचा प्रवास म्हणजे एखाद्या परीक्षेसारखा असायचा। घाटातील ती जीवघेणी वळणे, तासनतास अडकून ठेवणारी ट्रॅफिकची कटकट आणि पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका, या सगळ्याचा सामना करतच प्रवाशांना पुढे जावं लागायचं। पण गेल्या 7 महिन्यांपासून ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहिली जात होती तो क्षण अखेर आला आहे। खंबाटकी घाटातील नव्या 6.46 किलोमीटरचा भव्य ट्विन ट्यूब 6 लेन प्रकल्पाला आता खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे। खंडाळा जुन्या टोल नाक्याजवळील पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर बोगद्यातून पुण्याच्या दिशेने जाणारी एक मार्गिका आता वाहतुकीसाठी अधिकृतपणे खुली करण्यात आली आहे। मात्र हा ट्विन ट्यूब 6 लेन प्रकल्प नेमका काय आहे, तसेच या प्रकल्पाची वैशिष्ट्ये काय आहेत, जुन्या घाटाच्या तुलनेत यात काय नवीन सुविधा आहेत आणि यामुळे प्रवाशांचा किती वेळ वाचणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट। खंबाटकी घाट पुणे सातारा महामार्गावरचा हा घाट म्हटलं की समोर येतात ती नागमोडी वळणं, चढ उतार आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा। पावसाळ्यात तर धुकं आणि निसरडा रस्ता, यामुळे या घाटातून प्रवास करणं आणखीन आव्हानात्मक होतं। पण गेल्या 7 महिन्यांपासून खंबाटकी घाटातील जुन्या बोगद्यातून येणारी संपूर्ण वाहतूक ही एका तात्पुरती सेवा रस्त्यांवरून म्हणजे सर्व्हिस रोडवरून वळवण्यात आली होती। रस्ता अत्यंत अरुंद असल्यामुळे आणि या मार्गावरील वाहनांची संख्या प्रचंड असल्यामुळे या संपूर्ण परिसरात रोज वाहतुकीचा मोठा खोळंबा होत होता। विशेषतः वीकेंड्सला, सणासुदीच्या दिवसात किंवा सलग असलेल्या सुट्ट्यांच्या काळात या घाटात वाहनांच्या प्रचंड लांब रांगा लागणं आणि तासनतास वेळ वाया जाणं ही अगदी नेहमीचीच बाब झाली होती। मात्र खंडाळा जुन्या टोल नाक्याजवळील उड्डाणपुलाचे उर्वरित सर्व काम आता पूर्ण झाले आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि प्रशासनाकडून या मार्गाची रीतसर पाहणी तसेच सर्व आवश्यक सुविधा आणि सुरक्षा चाचण्या यशस्वीपणे पार पडल्या आहेत। या चाचण्यानंतर पुणे बाजूकडील एक मार्गिका प्रवाशांच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे खुली करण्यात आली आहे। आता हा प्रकल्प नेमका काय आहे हे समजून घेऊयात। तर हा एक आधुनिक आणि प्रगत अभियांत्रिकीचा उत्तम नमुना असलेला ट्विन ट्यूब 6 लेन प्रकल्प आहे। यामध्ये वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी 2 स्वतंत्र बोगदे बांधण्यात आले आहेत आणि प्रत्येक बोगद्यात 3-3 लेनची मोठी क्षमता देण्यात आली आहे। यातील पहिल्या बोगद्याची ट्यूबची लांबी ही सुमारे 1307 मीटर इतकी आहे, तर दुसऱ्या ट्यूबची लांबी ही 1224 मीटर इतकी आहे। नवीन बोगद्या जुन्या पद्धतीच्या बोगद्यांपेक्षा अत्यंत रुंद, उंचावरून डिझाइन केलेले आणि आधुनिक सोयी सुविधा युक्त आहेत। तसेच या कामाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फक्त बोगदे बांधून हे काम थांबलेलं नाही, तर बोगद्याच्या पुढे असणाऱ्या मोठ्या दरीवर मजबूत आणि उंच पूल म्हणजेच वायडक्ट्स उभारण्यात आले आहेत। डाव्या बाजूला 1104 मीटर लांबीचा दरीवरील पूल आणि उजव्या बाजूला सुमारे 930 मीटर लांबीचा पूल बांधण्यात आला आहे। हे नवीन बोगदे, दरीवरील उंच वायडक्ट्स आणि त्यांना मुख्य रस्त्याशी जोडणारा उर्वरित जोडमार्ग मिळून या संपूर्ण नव्या बाह्यवळण मार्गाची एकूण लांबी ही सुमारे 6.46 किलोमीटर इतकी आहे। आपल्याला माहितच आहे की खंबाटकी घाटातील जुना प्रवास हा मुख्यत्वे त्याच्या एस आकाराच्या धोकादायक वळणांमुळे ओळखला जात होता। तसेच या तीव्र वळणांवर आणि चढ उतारांवर मोठे ट्रक, ट्रेलर्स आणि बस यांचा वेग प्रचंड मंदावत असे, ज्यामुळे मागून येणाऱ्या सर्वच लहान मोठ्या वाहनांची गती अचानक थांबायची। सध्याच्या जुन्या मार्गाने खंबाटकी घाट पूर्ण पार करण्यासाठी चालकांना आणि प्रवाशांना किमान 30 ते 45 मिनिटांचा वेळ लागत असे आणि काही वेळा अपघातांमुळे किंवा एखादे वाहन बंद पडल्यामुळे हा वेळ 1 ते 1.5 तासांपर्यंत जायचा। मात्र आता या नव्या 6 लेन सरळ आणि रुंद मार्गांमुळे प्रवाशांच्या वेळेची मोठी बचत होणार आहे। या नवीन रचनेमुळे पुणे सातारा महामार्गावरील प्रवाशांचा किमान अर्ध्या तासांचा वेळ थेट वाचणार आहे। जुन्या घाटातील 30 ते 45 मिनिटे लागणारा हा 6.46 किमीचा टप्पा आता नव्या वेगामुळे अवघ्या 10 ते 15 मिनिटात पार करता येणार आहे। अगदी काही विशिष्ट परिस्थितीत जेव्हा रस्त्यावर वाहतूक ही पूर्णपणे सुरळीत असेल तेव्हा हा संपूर्ण प्रवास अवघ्या 7 ते 10 मिनिटात पूर्ण होईल, असा विश्वास या प्रकल्पाच्या अभियंत्यांनी व्यक्त केला आहे। तसेच प्रवासाचा वेळ वाचवण्यासोबतच या प्रकल्पाचा सर्वात मोठा फायदा हा सुरक्षेच्या दृष्टीने होणार आहे। पावसाळ्याच्या दिवसात खंबाटकी घाटात दरड कोसळण्याच्या घटना या वारंवार घडायच्या। मात्र आता या नवीन बोगद्याच्या आत प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अनेक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे। यामध्ये सुधारित आणि पुरेशी प्रकाश योजना, 24 तास कार्यरत असणारी सीसीटीव्ही निगराणी यंत्रणा, तसंच रुंद आणि स्पष्ट मार्गिका, अंधारात चमकणारे परावर्तक म्हणजेच रिफ्लेक्टर्स आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी स्पष्टपणे चिन्हांकित केलेले आपत्कालीन यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे।
खरं तर या प्रकल्पाच्या कामाला 2019 मध्ये सुरुवात झाली होती, पण मधल्या काळात आलेला कोरोना, लॉकडाऊन आणि दरीवरील पुलांची अवघड कामं यामुळे हा प्रकल्प पूर्ण व्हायला जास्त वेळ लागला. म्हणूनच अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हा रस्ता सुरू झाल्यामुळे प्रवाशांमध्ये खरोखरच आनंदाचं वातावरण आहे. हा महामार्ग केवळ पुणे आणि साताऱ्यातील लोकांसाठीच महत्त्वाचा नाहीये, तर हा रस्ता NH48 या मुख्य राष्ट्रीय महामार्गाचा एक भाग आहे. शिवाय हाच रस्ता पुढे कोल्हापूर, सांगली आणि पुढे कर्नाटक तसेच दक्षिण भारताकडे जातो. खंबाटकी घाटातील वाहतूक कोंडी ही या मार्गावरील सर्वात मोठा अडथळा मानली जायची. आता हा अडथळा दूर झाल्यामुळे माल वाहतूक करणारे ट्रक असोत की स्वतःच्या गाडीने प्रवास करणारे नागरिक, सगळ्यांनाच प्रवास यामुळे सोपा होणार आहे. पण एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे, सध्या या नवीन बोगद्यातील फक्त एकच लेन सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होणं आणि सध्या एक लेन सुरू असणं यात थोडा फरक आहे. बोगदा, दरीवरील पूल आणि खंडाळा येथील नवीन उड्डाण पूल यामुळे या भागातील ट्रॅफिक नक्कीच कमी होईल. मात्र बोगदा सुरू झाला तरी खंडाळा, पारगाव, जुना टोल नाका आणि बोगद्याला जोडणाऱ्या रस्त्यांवर वाहतुकीचे नियोजन व्यवस्थित ठेवणं हे खूप मोठं आव्हान असणार आहे. अलीकडेच पारगाव खंडाळा परिसरात ट्रॅफिक जाम असल्याच्या बातम्या आल्या होत्या, त्यामुळे बोगदा हा उत्तम उपाय नक्कीच आहे, पण त्यासोबतच संपूर्ण रस्त्यावरील ट्रॅफिक व्यवस्थित चालवणं हेही तितकंच गरजेचं असणार आहे. एकंदरीत विचार केला तर घाटातील धोकादायक वळणे, अपघातांची भीती आणि तासनतास होणारा ट्रॅफिकचा मनस्ताप या सगळ्यातून आता प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 7 महिन्यांची प्रतीक्षेनंतर सुरू झालेली ही नवी मार्गिका पुणे सातारा प्रवास अधिक सोपा, जलद आणि सुरक्षित करणारी ठरेल, यात काहीच शंका नाही. खंबाटकी घाटाचा हा नवा बदल तुम्हाला कसा वाटला? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.